जिज्ञासा गुरुकुलम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. आज बरीच नवीन मेंबर्स आपल्या ग्रुपला जॉईन झालेले आहेत. आपल्या मीटिंग मध्ये सुद्धा आता ते असतील मी आशा करते. तर तुम्ही जर नवीन असाल, अगदी पहिल्यांदाच जिज्ञासा गुरुकुलमच्या प्लॅटफॉर्मवर, तर प्लीज तुम्ही जर पहिल्यांदाच असाल, नवीन असाल, तर चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा आणि त्याच्या शेजारी टाईप करा की तुम्ही कुठून आहात. ओके, नुसतं पुणे आणि मुंबई लिहू नका, तर पुण्यातून कुठून, मुंबईतून कुठून किंवा अजून कुठून. ओके, काय अगदीच डायरेक्ट विषयाला हात घातला ना तर विषय जरा कठीण होऊन जातो. जरा एकमेकांशी आपली जर ओळख झाली तर सेशन हे छान होईल. ओके, तर प्लीज टाईप करा तुम्ही कुठून आहात. आणि आय होप तुम्ही माझे ऑडिओ मेसेजेस वाचले असतील. थोडेसे स्ट्रेट फॉरवर्ड, मला सवय आहे ती, है ना, की तुमचा व्हिडिओ हा बंद नसावा. कारण जर तुमचा व्हिडिओ बंद असेल तर तुमचा हा सेशन जॉईन करून काहीही उपयोग होणार नाही. अशा ग्रेट पर्सनॅलिटीज येतात की सेशन सुरू झाल्यावर बरोबर व्हिडिओ व्हॉइस कॉल करतात व्हॉट्सअपला आणि मग इंटरनेटमध्ये इंटरप्ट करतात. ठीक आहे, ओके, टाईप केलंय का कोणी कुठून आहात म्हणून? सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि ज्यांनी आपले व्हिडिओ सुरू केलेले आहे त्यांना खास ग्रॅटिट्यूड, धन्यवाद. ओके, स्वाती वेलकम. ओके, नवीन मेंबर्स ओनली स्वाती. मी वृषाली धायफुले. नाही पण नवीन आहे, पण मला आणखी मेसेज नाही करता येते. ओके, तिथे 3 डॉट्स आहेत बघा. 3 डॉट्स वर गेल्यानंतर चॅट म्हणून ऑप्शन आहे. ओके, सीमा, 3 डॉट्स आहे, त्या डॉट्स वर क्लिक केल्यानंतर इन कॉल मेसेज असा एक ऑप्शन आहे. ठीक आहे, ओके, चलो, थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअपची पोस्ट नक्कीच वाचलेली असेल. तुमच्यापर्यंत जो काही व्हॉट्सअप मेसेज आलेला आहे तो तुम्ही वाचलेला आहे, म्हणूनच तुम्ही आज या सेशन मध्ये आहात. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? कसे आहात? मस्त आनंदी. छान. ओके, बरं, काही अगदी हलके फुलके नियम असणार आहेत. हे 5 दिवसाचं सेशन खूप छान व्हावं आणि त्यातनं आउटपुट तुम्हाला छान मिळावं, त्यासाठी काही नियम असणार आहेत. तर बरोबर 9ला 10 कमी असताना तुम्हाला लिंक मिळेल. लिंक मिळाल्याबरोबर जॉईन करा. 10 मिनिट तुम्हाला सेटल होण्यासाठी दिली जातात. एखादं पॉझिटिव्ह एनर्जीचं मोटिवेशनल इन्स्पिरेशनल सॉन्ग इथे प्ले केलं जातं. कधीतरी सर, मला माहित नाही, बॉलिवूडचं पण प्ले करतील छान. ओके, एक मूड आपलं होण्यासाठी. ओके, तर असं नका समजू की हा 9 वाजेचं सेशन आहे, 5-10 मिनिट उशिरा गेलं तर चालेल, तर हा कुठला सत्संग नाहीये, तर तुम्ही कधी याल कधी जाल असं कृपया करू नका. कारण यातनं मग तुम्हाला काहीच फायदा होणार नाही जर तुमची लिंक तुटली तर. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही लिंक जॉईन केल्या तुमचा ऑडिओ आधी बंद करा, नाहीतर तुमच्या घरातले सुसंवाद माझ्या आणि इतरांच्या कानाला स्पर्श करून जातात. त्याच्यामुळे आधी आपला माईक बंद करत चला. व्हिडिओ, तुमचे ब्युटिफुल स्माइली फेसेस मला खूप बघायला आवडतात, सो व्हिडिओ तुमचा सुरू ठेवा. संपूर्ण सेशन मध्ये अचानक मध्येच आपला माईक सुरू करून कुणीही बोलणार नाही. प्रत्येक जण आपली स्वतःची जबाबदारी घेईल. ओके, होतं काय, जर इथे माझ्याशिवाय एक अजून माईक सुरू झाला तर ते इंटरनेट कनेक्शन जे आहे किंवा जो आवाज येणं आहे ना, तर तो कानाला नकोसा वाटतो, असा तो आवाज येतो, इंटरप्ट होतं आणि कोण काय बोलतंय ते कुणालाच काही कळत नाही. ठीक आहे, सो कुणीही विदाउट परमिशन इथे माईक सुरू करणार नाही. आणि चॅट बॉक्स मध्ये पण काही प्रश्न टाकू नका. तुमचे प्रश्न, तुमचे डाऊट सगळे क्लिअर केले जातील, पण ऍट दी एंड.
काही असे असतील की आजच्या सेशनलाही क्लिअर होतील, असतील शंका आणि प्रश्न तर, आणि काही असे तुमचे प्रश्न असतील की तुम्हाला 5 दिवस पेशन्सली सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि त्यातच तुमच्या प्रश्नांची उत्तरं असतील. तर कृपया सगळ्यांनी पेशन्सने राहा. ओके. जसं ऑडिओ मेसेज मध्ये सांगितलेलं आहे की आय एम नॉट मोटिवेशनल स्पीकर किंवा प्रवचनकार किंवा अजून काय ऍक्ट्रेस. तर तुम्ही छान घरात लोळत आहात अगदी गाऊनवर आणि बन्यांवर, आणि तो सीन इथे दिसतोय असं होतं, म्हणून क्लिअर मला सांगावं लागतं. ओके. नवीन लोकांना वाटेल हे काय चाललंय, पण यस, हे होतं. आणि इथे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असतं आणि आपण रेकॉर्डिंग करत आहोत पण हे देणार नाही आहोत. ओके. या वेळेला थोडासा चेंज बघूया काय रिझल्ट मिळतात. याच्या आधी प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग दिलेली होती. मग काय होतं, रेकॉर्डिंग आहे ना, मग काय गरज आहे, मी जायलाच पाहिजे एका सेशनला. मग कधीतरी मी रेकॉर्डिंग बघेल, आणि असं करत ना रेकॉर्डिंग बघितली जाते ना लाईव्ह सेशनला येणं होतं, आणि आपले प्रॉब्लेम आणि आपण असे कायम असे सोबतच असतो. जो लाईव्ह सेशनला येतो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण जो रेकॉर्डिंगच्या भरोशावर राहतो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मग मेसेजवर मेसेज, फोनवर फोन, रेमेडी द्या, रेमेडी द्या, रेमेडी द्या. लॉट्स ऑफ टन्स ऑफ रेमेडीज आहेत माझ्याकडे. ओके. आणि त्याच्या बदल्यात छान छान मनी एनर्जी देणारे पण खूप आहेत, तुमच्याच पैकी आहे, तुमच्या शिवाय पण आहे. पण काय माहिती नाही मला आवडत. मला माइंड पॉवरवर काम करायला खूप आवडतं, तुमच्या थॉट्सवर काम करायला खूप आवडतं, आणि यस, त्यातनं मला ब्लेसिंग्स खूप मिळतात आणि त्यामुळे माझा उत्साह खूप वाढतो. आता आजूबाजूला जर बघितलं तर भरपूर लोक आजकाल सेशन्स घेत आहेत, है ना. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, 7 चक्र आहे, रेकी आहे, न्यूमरोलॉजी आहे, क्रिस्टल आहे, खूप 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 सगळ्या विषयांवर सेशन सुरू आहे. अगदी 6 रुपयापासून 6 लाखापर्यंतचे कोर्सेस आहेत. ओके. त्याच्यानंतर फ्री सेशन्स पण आहेत, है ना. तर काय होतं, सगळ्या ठिकाणी वेगवेगळा अभ्यास असतो, कोणी तसं का घेतं आहे. तर आपले सुद्धा सुरुवातीला भरपूर फ्री सेशन्स झालेले आहेत, मध्ये नंतर पुढच्या लेवल्स आपण पेड घेतलेल्या आहेत, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अचानक मला हा कोर्स पंचमहाभूत हा कोर्स फ्री घ्यावासा वाटला. तर का, याचं एक छोटस साधंसं रिझन तुम्हाला सांगते की मला असं कळलं, मला असं जाणवलं की या ज्या सर्व गोष्टी आहेत तर या माणसाने समजून घेणं, अंगीकारणं, आत्मसात करणं हे मस्ट आहे. जर आयुष्य आपल्याला परमसुख, आनंद, ऐश्वर्य, समाधान, शांतता असं सगळं जर आपल्या आयुष्यात हवं असेल ना, तर आपल्याला काही गोष्टी समजून घेऊन आत्मसात करणं, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. माझ्या पूर्वीच्याही सेशन्स मध्ये मी तुम्हाला जगावेगळं काहीही सांगितलेलं नव्हतं. जे तुम्हाला सगळ्यांना माहितीये तेच मी सांगितलं. फरक काय असतो की इथे तुमच्याकडून हात धरून त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते, तुमचा पाठपुरावा केला जातो, आणि खूप इझी आणि ग्राउंड लेवलच्या लँग्वेज मध्ये खूप इझी पद्धतीने तुम्हाला ते सांगितलं जातं. आता ह्या गोष्टी तुम्हाला युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये, युट्यूबच्या मोठमोठ्या मोटिवेशनल सेशन्स मध्ये सगळीकडे मिळतात. पण जसं मी प्रत्येक वेळेला सांगते, आता आज बरीच नवीन मंडळी आहेत सो रिपीट करते की त्या ठिकाणी काय होतं की आपण फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, फक्त इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत जाते, है ना. खरं नॉलेज आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, आणि ते अंगीकारणं आणि आत्मसात करणं तर दूरचा विषय आहे तो. ओके. आता मी का हे फ्री घेते, पुन्हा काही पेड बॅचेस सुरू केल्यानंतर हे फ्री का घेते, 5 दिवसाचा वर्कशॉप हा संपूर्ण कोर्स आहे, आणि प्रत्येकाच्या लाईफ मध्ये जसे सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग येतात, सेम तुमच्यापैकी मी आहे, आणि माझ्याही आयुष्यात असे अनेक सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग आले, आणि प्रत्येक प्रसंगांनी, प्रत्येक व्यक्तींनी मला काहीतरी शिकवलेलं आहे. काय करू बी, माझंच नेट बंद करू का आता. तर असे अनेक प्रसंग आलेले आहेत की ज्यातनं खूप शिकायला मिळालं, आणि सगळ्यात क्लिअर हे झालं
की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण जिज्ञासा गुरुकुलमच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहोत, मी म्हणणार नाही की मी तुम्हाला शिकवते, बऱ्यापैकी तुम्ही सगळेजण इथे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, तर जे काही थोडंफार मला कळलंय ते मी तुम्हाला शेअर करते. का करते की त्याची नितांत आवश्यकता आहे. जे समाजामध्ये आपण आता चित्र बघत आहोत, जे अगदी कुणालाच नकोय, ते सगळ्यांना असं वाटतं हे नकोय, पण ते चित्र प्रत्येकाच्या घरात कमी जास्त प्रमाणामध्ये आहे आणि सगळीकडे अशांती झालेली आहे. भौतिक सुखाच्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या आहेत. असं कोणीच नाही की ज्याच्याकडे भौतिक सुख नाहीये. कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांकडे आहे, व्यवस्थित आहे, पण मनशांती अजिबात नाहीये. आणि तुम्ही जे म्हणतात ना फिजिकल आजार म्हणजे शारीरिक दुखणी है ना, शारीरिक व्याधी, तर ही अचानक कधीच नाहीयेत, कधीच नाहीयेत. शारीरिक दुखणी कधीच नाहीयेत. तर आधी एक थॉट येतो, तो मानसिक लेवलला आपण छान त्याला असं ओंजारतो गोंजारतो, फार तो थॉट आपल्याला जवळचा वाटतो. दुःखाचा असेल, निराशेचा असेल तर आपलं त्याच्यावर खूपच प्रेम जडतं आणि मग तो आपल्याला इमोशनली खूप छान कनेक्ट होतो आणि तो थॉट मग आपल्या शरीर लेवलवर जातो आणि आपल्याला अनेक व्याधी आजार पण देऊन जातो. पण हाच थॉट जर हॅपीनेसचा असेल, सुखाचा असेल, पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला मात्र सेशन्सला बसावं लागतं आणि कोणीतरी एका मॅडमने बाईने ती प्रॅक्टिस अशी करून घ्यावी लागते. ग्रुपमध्ये सारखं मला व्हॉट्सअप मेसेज करायला लागतात है ना. पण हाच थॉट जर नकारात्मक असेल, टेन्शन, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन देऊन जाणारा असेल, तर त्यावेळेला मला म्हणावं नाही लागत की तुम्ही त्याला ओंजारा गोंजारा. पण पॉझिटिव्ह थॉट असेल तर तुम्हाला सारखं आहे ना असं टोचावं लागतं की हे अफर्मेशन म्हणाच, हे अफर्मेशन लिहाच, हे अफर्मेशन व्हिज्युअलाइज कराच, हो की नाही. येस, तर असं सगळं आहे. तर असं फार क्लॅरिटी मिळालेली आहे, कळून चुकलेलं आहे की काही साध्या साध्या गोष्टी आहेत, सोप्या सोप्याने क्षुल्लक गोष्टी आहेत की ज्या समजून घेणं आणि त्याची प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे जर आयुष्यात मनशांती हवी असेल तर. ओके, सो हे फ्री सेशन आहे कारण पहिलाच कोर्स जर पेड घेतला तर आज 59 सदस्य या ठिकाणी आहेत. समजा 3 आयडी माझ्या आत्ता तिथे आहेत, तर ह्या 3 आयडी सोडलं तर किती होतील 56. तर हे 56 संख्या इथे अजिबात नसती. ओनली 5 पीपल मोठ्या मुश्किलीने, है ना. हे असं असतं. पण माझी खरंच अशी प्युअर इंटेन्शन आहे, मनापासून इच्छा आहे की काही गोष्टींची क्लॅरिटी तुम्हाला सगळ्यांना आली पाहिजे. रेमेडीजच्या मागे न पळता आपल्या आत सर्व सोल्युशन्स आहेत, सर्व, कुठेही जाण्याची गरज नाहीये. इथे सगळे सोल्युशन आहे. जगातली सगळ्यात महागडी, सगळ्यात मोठी प्रयोगशाळा कुठली? कुणाकुणाला माहितीये? आपलं शरीर. आपलं शरीर. येस, तर आपलं शरीर जे आहे ते जगातली सर्वात महागडी, सर्वात हुशार, चालती बोलती प्रयोगशाळा आहे. तिथे प्रयोग करा. ठीक आहे. सो पंचमहाभूत या नावाने आपला कोर्स आहे. सो सिंपल. पंच म्हणजे 5 आणि महाभूत म्हणजे काय? रात्री येऊन जे आपल्याला बॅड स्वप्न दाखवून जातात, पछाडतात आणि आपल्या लहान मुलांना आपण म्हणतो तू गुपचूप जेव नाही तर भूती बाबा येईल. मी म्हणते माझ्या मुलाला, तुम्ही कोणी म्हणतात का असं? नाही, तुमच्या आशीर्वादाने मलाही अशी गरज नाही पडत. तर पंच महाभूत म्हणजे काय? 5 पंच आणि महाभूत म्हणजे, महा म्हणजे काय? ग्रेट, दी ग्रेट, सगळ्यात मोठे. भूत, भूत म्हणजे काय? तत्व. बिलिप्स म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये, तत्व बिलिप्स म्हणतो है ना. सो तुम्ही कोणीच असं नाहीये की ज्यांना पंचमहाभूत हा शब्द नवीन आहे. एम आय राईट? असं इथे कोणीच नाहीये की ज्यांना पंचमहाभूत हा शब्द नवीन आहे. जर असेल असं कोणी, मला नाही वाटत असेल असं कोणी, है ना. सो प्रत्येकाने हा शब्द ऐकलेला आहे, वाचलेला आहे, बघितलेला आहे, पण त्याचा मतितार्थ पंचमहाभूत हा शब्द वाचला, ओके, ऐकला, दॅट्स ओके. तिथून पुढे काय? आपण म्हणतो
त्याचा आणि आपला दूर दूर पर्यंत संबंध नाही, आणि असला तरी आपल्याकडे काही वेळ नाही समजून घेण्यासाठी, है ना? आपल्याकडे सगळे, फक्त वेळ नाहीये समजून घेण्यासाठी स्वतःला. इतरांना आपण खूप समजून घेतो, खूप जास्त. नाही, ती ना तशीच आहे, तो ना तसाच आहे, पण स्वतःला समजून घ्यायचं असेल तर नाही, आय एम सॉरी, माझ्याकडे वेळ नाहीये, अशी आपली परिस्थिती असते, है ना? सो प्रत्येकाने जसं पंचमहाभूत हा शब्द वाचलाय, ऐकलाय, बघितलाय, तसंच आपण आणि हे संपूर्ण ब्रह्मांड कणाकणात पंचमहाभूत आहेत, किंवा ब्रह्मांड हे पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. ही 2-3 वाक्य सुद्धा आपण ऐकलेली आहेत. आता ती थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता तुमच्यापैकी ज्यांना माहिती आहे की पंचमहाभूत म्हणजे 5 ती तत्व कुठली आहेत, तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचंय. काय काय नावं आहेत या 5 तत्वांची, कोण सांगेल? चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकतात. ओके, अग्नी, जल, अजून वायू, पृथ्वी, आकाश. वायू आणि पृथ्वी आणि आकाश. येस, व्हेरी गुड, छान, थँक्यू सो मच, रिअली अप्रिशिएट. असेच आन्सर, क्वेश्चन आन्सर आपण करत राहू, चर्चात्मक होऊ दे. मला काही असं शिकवायचं नाहीये, कारण आपण खूप शिकलोय शाळेत, पण जे शाळेत शिकलोय ना त्याचा काहीच उपयोग आपण व्यावहारिक आयुष्यामध्ये नाही करत, कुणीच नाही करत. फार क्वचित असं फील्ड असेल की जे आपण पुस्तकी ज्ञान घेतलेलं आहे शाळेत, म्हणते मी, ओके, कॉलेज डिग्रीचं नाही म्हणते, तर त्याचा वापर आपण क्वचितच आपल्या आयुष्यात करत असतो. तर ही जी 5 तत्व आहेत, पंचमहाभूत आहेत, आपण म्हणतो की शरीर पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे, पुन्हा पंचमहाभूतातच ते विलीन होतं. कणाकणात ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड पंचमहाभूतांचं आहे, आपण ब्रह्मांड आहोत, अँड सो ऑन. अशी खूप वाक्य सध्या आपल्या कानावर येत असतील जर आपण सोशल मीडियाचा वापर करत असू. ठीक आहे, आता हे सगळं काय आहे, आपला आणि त्याचा काय संबंध आहे मला सांगा. एक साधं, खूप साधी उदाहरणं मी घेणार आहे आज, मला फार कठीण अभ्यास नाही झेपत. ओके, मला सांगा, यस, ऊन खूप झालं, ओके, खूप प्रचंड उष्णता आहे गेली 6 महिने, तर काय होईल ब्रह्मांडाचं? संपूर्ण पृथ्वीवर, है ना, कारण सूर्य एकच आहे सगळ्यांसाठी, त्या दुसऱ्या देशासाठी वेगळा आणि आपल्यासाठी वेगळा असं आहे का? दुष्काळ पडेल, है ना, खूप जास्त 6 महिने झाले खूप ऊन आहे, दुष्काळ पडेल. दुष्काळ म्हणजे काय? खूप चर्चा नको ना करायला, येतंय ना लक्षात काय काय होऊ शकतं? महागाई होऊ शकते, है ना, मृत्यूचा दर वाढू शकतो, है ना, आजारपण, बरंच काही होऊ शकतं. आता समजा 6 महिने कंटिन्यू पावसाचा रेड अलर्ट सगळीकडे पृथ्वीवर आला, तर काय होईल? अगेन ओला दुष्काळ, बरोबर? एक झाला कोरडा दुष्काळ, एक झाला ओला दुष्काळ. पुन्हा दुष्काळ म्हणजे काय सगळ्यांना माहितीये, अति खूप चर्चा करून सेशन लांबायलाही नको, कारण शेवटी खूप सुंदर ध्यान साधना आपण करणार आहोत, त्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे. समजा 6 महिने झाले वादळ सुटलंय नुसतं कंटिन्यू अविरत 24/7, 6 महिनेपर्यंत वादळ सुरू आहे, काय होईल? आकाश म्हणजे वायू तत्व आहेच, है ना. आता ही जी 5ही तत्व आहेत, ही पृथ्वीमध्ये बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं सिमेंटची जंगलं वाढतात, तसं सो कॉल्ड वृक्षारोपणाचे इव्हेंट सुद्धा वाढतायत, है ना. कोण कोण जातं दुसऱ्या दिवशी किंवा आठवडाभरानंतर ते जे वृक्ष लावलेलं आहे, वृक्ष नाही रोपटं लावतो आपण, है ना, तर ते वृक्ष झालं की नाही हे बघायला कोण कोण गेलंय? क्वचितच. वा, ज्योतिताई, अभिनंदन. यस, तर जसं हे ब्रह्मांड आहे, आपल्या आजूबाजूचा हा स्पेस आहे, तिथे 5 तत्व बॅलन्स असणं ह्या संपूर्ण सृष्टीसाठी अत्यावश्यक आहे. संपूर्ण सृष्टी म्हणजे काय? सर्व ह्युमन बीइंग्स, ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट, अजून काय?
प्रत्येक नॉन लिव्हिंग थिंग सुद्धा, निर्जीव वस्तू सुद्धा, जर हे तत्व बॅलन्स नसेल तर मॅन्युफॅक्चरिंग होईल का? आता नॉन लिव्हिंग मध्ये खूप काही उदाहरणं द्यायला नको. आपल्या घरात बघा, किचन पासून, बेडरूम पासून, हॉल पासून प्रत्येक वस्तू नॉन लिव्हिंग आहे. जर अशा पद्धतीने वातावरण असेल, 6 महिने ऊन आहे, पाऊस आहे, वादळ आहे, तर हे मॅन्युफॅक्चरिंग होईल का? निर्जीव वस्तू तयार होतील का? सगळाच बॅलन्स बिघडलाय ना. तर हा बॅलन्स बाहेर असणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच किंवा त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे तुमच्या आत बॅलन्स असणं. हे महत्वाचं आहे. तुम्ही ते ऍक्सेप्ट करा, आगर नका करू. हा निसर्गाचा नियम आहे, तो नियम सुरू राहणार आहे. आपल्या वाचून तो निसर्ग थांबणार नाही. अशी माणसं आहेत आपल्या आजूबाजूला, माझ्याही आहेत खूप. कसले ते सेशन, आम्हाला काही घेणं देणं नाही. काय गरज पडली 7 चक्र बॅलन्स करण्याची? काय गरज पडली 5 तत्व बॅलन्स करण्याची, 9 ग्रह बॅलन्स करण्याची? असू देत, जायचं मग रोज दवाखान्यात, रोज वकिलाकडे, है ना. मग त्या चक्र सुरू असतं. पण जर आपण आपल्या स्वतःला, आपल्यामध्ये 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह आणि 1 मोर हे जर बॅलन्स केलं तर आपल्याला कुठेही कुणाचंही गायडन्स घेण्याची गरजच पडत नाही. पण जर सगळेच सुधारले तर हे रोटेशन चालणार कसं, है ना. सो सृष्टीचा नियम आहे, सगळेच एका प्रवासात सुधारत नाही, आगे पीछे कम ज्यादा होते रहता है ना. एक कुठलं अजून काय बॅलन्स करायचं आपल्या शरीरात? जे नवीन मेंबर्स आहेत ना, ते म्हणतील ह्या बाईला काय वेळ लागलाय, 9 ग्रह आपण कसं बॅलन्स करणार? या आपल्या रेकीच्या सेशनला, तुम्हाला सांगते स्वतःच 9 ग्रह कसे बॅलन्स करायचे. ओके. तर अजून काय बॅलन्स करायचंय, आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? 3 प्रकृती असतात. कुठल्या प्रकृती असतात? वात, पित्त, कफ. बरोबर. आता ह्या ज्या प्रकृती आहेत, ह्या बॅलन्स जर करायच्या असतील तर 5 तत्व बॅलन्स करावी लागतील. ओके. आता 5 तत्व कुठली आहेत तुम्हाला खूप छान माहिती आहे. आता आपण त्यातलं एक तत्व आज घेऊन जाऊ पुढे. एक एक दिवस एक एक तत्व आपण घेऊया. आता आज आपण सुरुवात करू पृथ्वी तत्व. ठीक आहे. सो पृथ्वी तत्व काय आहे? कोण आहे पृथ्वी? मदर अर्थ कोण आहे? मदर अर्थच आहे, आईच आहे. कोण आहे? काय? आईच आहे, पृथ्वीच आहे. ओके. कशी आहे? कशी आहे ही पृथ्वी? गोल. गोल आहे. कशी आहे पृथ्वी? गोल आहे. सहन करणारी आहे. एक्झॅक्टली. आपली आई कशी असते? फार सोशिक. मस्त मस्त ते मराठी मूवीज बघा, आजकाल हिंदी सिरियल्स बघा, कशी असते आई? येस येस, छान. पण तुमच्यामुळे हसायला मिळालं मला पण आणि इतरांना पण. सो खरंच थँक्यू सो मच. असं हलकं फुलकं वातावरण पाहिजेच, नाहीतर अरे बापरे लेक्चरच नाही करायचं ह्या मॅडमचं, असं होऊन जाईल, है ना. येस. तर पृथ्वी जशी गोल आहे तशी ती सोशिक आहे. आता बघा एक छान लॉजिक, है ना. आई कशी असते? मोस्ट ऑफ द आई, काय बाई डिलिव्हरी झाली, काय बाई सिझर झालं, मग गोल गोल होते की कालांतराने, है ना. हे पण एक आहे. ओके. तर सोशिक म्हणजे कशी? आपली आपली आई आठवा, ज्यांना नाही आठवते, कारण आपल्याकडे ना आपल्या आईकडे बघायला वेळच नाही, कारण आपण फार करिअर ओरिएंटेड आहोत आणि आपल्याला आपल्या आईकडे बघायला काही वेळ नाहीये. मग यांना काय करा, एखाद्या टीव्ही सिरियलची सोशिक आई आठवा. कशी असते ती? फार सहन करते, काही येऊ दे, घरातला कोणताही व्यक्ती तिला काही देऊ दे, फिलिंग्स तिला हर्ट करू दे, काही करू दे, तिच्यावर काही आणून इमोशन्स फेकू दे, सगळं निमूटपणे सहन करणारी. आजकाल रिअल लाईफ मध्ये अशा कमी झाल्या असतील, है ना. आपण नाही बाबा असं काही सहन करत. तुम्ही पण नका करू. पृथ्वी काय करते? संपूर्ण एक्झिस्टन्स, सगळं अस्तित्व, सगळा सगळा भार तिच्यावर आहे. सर्व सजीवांचा भार तिच्यावर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आहे? सर्व निर्जीव गोष्टींचा सुद्धा भार तिच्यावर आहे.
आणि ज्या गोष्टी डेड होऊन जातात त्या पण कुठे जातात? पुन्हा पृथ्वीच्या भूगर्भात जातात. नवीन जन्म कुठून घेतात? पृथ्वीच्या गर्भातून घेतात. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर मटेरियल लाईफ हवं असेल, आपल्याला जर स्टॅबिलिटी हवी असेल, आपण कसं चालतो? ही पृथ्वी आहे आणि आपण असं एक एक पाऊल टाकत यावरून चालतो, है ना? आपल्याला सपोर्ट कोण करतंय? आपला भार कोण पेलतंय? आपल्याला स्टॅबिलिटी कोण देते? तर पृथ्वी देते. बरोबर आहे. आता आपल्या शरीरातलं पृथ्वी तत्व कुठलं आहे? कोणाला माहिती आहे? एनी आयडिया? एनी आयडिया? शरीरातलं पृथ्वी तत्व. हाड का? हाडे, अस्थि. अस्थि, अस्थि, हाड. बरोबर. कोणी उत्तर दिलं आहे? येस, गुड. बरोबर. ओके. आपल्या शरीरातलं जे पृथ्वी तत्व आहे ते काय आहे? अस्थि, हाड, बोन्स. आता हे कुठे असतात? शरीरात असतात. शरीरात कुठे असतात? संपूर्ण शरीरात असतात. ओके. पण त्याचं कनेक्शन कुठे आहे? 7 चक्रास मध्ये त्याचं स्थान, त्याची कनेक्टिव्हिटी कुठे आहे? तर रूट चक्र. रूट चक्र म्हणजे काय? आपलं जे माकड हाड आहे त्याचं शेवटचं स्थान. तिथे काय आहे? रूट चक्र आहे आणि तिथे शरीरातील सर्व हाड तिथे कनेक्टेड आहेत असं म्हटलं जातं. आता अजून काय आहे आपल्या शरीरात जे पृथ्वी तत्व दाखवतं? एनिथिंग गेस? कुणाला माहितीये? हाड बरोबर आहे. अजून काय आहे? नो? ओके. आपली यस, बोला. कमरेखालचा भाग आणि हातापासून बोटापर्यंत. येस. आपली नख. ओके. आपली नख हे सुद्धा पृथ्वी तत्व आहे. त्याच्यानंतर आपली केस हे सुद्धा पृथ्वी तत्व आहे. त्याच्यानंतर आपली स्किन ही सुद्धा पृथ्वी तत्व आहे. ओके. दात, टीथ हे पृथ्वी तत्व आहे. आता ही जी 5 तत्व आपण बघणार आहोत, तर कुठलं तत्व जास्त असेल तर काय, कमी असेल तर काय, आणि ते बॅलन्स कसं करायचं, है ना? कुठले मेंटल, इमोशनल, फिजिकल व्याधी आपल्याला सिम्पटम्स दिसून येतात ते आपण बघणार आहोत आणि हे बॅलन्स कसं करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत. ओके. आता अर्थ इलेमेंट जो काही आहे, पृथ्वी तत्व आपल्याला काय देतं आयुष्यामध्ये? स्टॅबिलिटी देतं, मटेरियल लाईफ देतं. ओके. सो आपल्या शरीरात जे पृथ्वी तत्व आहे त्याचं म्हणणं आहे, त्याची नीड म्हणजे गरज आहे मटेरियल लाईफ. म्हणजे काय? की जे भौतिक सुख तुझ्या आयुष्यात आता अवेलेबल आहे त्याच्यात जरा तरी समाधान मान, असं या आपल्या शरीरातल्या पृथ्वी तत्वाचं म्हणणं असतं. पण आपण काय म्हणतो? आज नको, अजून हे काहीतरी घेते, मग मला बरं वाटेल, मग मला समाधान वाटेल, है ना? आणि असं करत 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 आपल्या अपेक्षा मात्र वाढत जातात. तर पृथ्वी तत्वाची गरज आहे जे आहे मटेरियल लाईफ, त्यामध्ये समाधान. जर तुमच्या शरीरात कुठेही हाडांचं दुखणं असेल, कमरेपासून खालचा भाग कुठेही काहीही दुखत असेल, तर समजायचं पृथ्वी तत्व हललंय, डिसबॅलन्स झालेलं आहे. ओके. स्टॅबिलिटी देते. अजून काय काय देते? ग्राउंडेडनेस, है ना? जमिनीवर राहणं. म्हणजे कसं? विचारांनी जर आपण जमिनीवर असू तर आपण कायम सुखी आणि समाधानी असतो. जर ग्राउंडेडनेस नसेल, म्हणजे विचारांनी जर आपण जागेवर नसू, तर कायम आपली लाईफ हे डिस्टर्ब असते. बरोबर आहे. अजून काय? पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय? करेज, धाडस, आत्मविश्वास हे पण कोण देतं आपल्याला? पृथ्वी तत्व देतं. आता बघा, पृथ्वी कशी आहे? अशी मस्त हेवी आहे, भारदस्त आहे. आता तिला असं उचलून दुसऱ्या जागेवर ठेवता येतं का? नाही ना. तर आपल्या शरीरात जर पृथ्वी तत्व वाढलं
तर आपल्यालाही उचलून बाजूला नाहीच ठेवता येणार, है ना. म्हणजे काय, जर तुमचं वेट गेन झालेलं असेल तर काय समजायचं, आपलं पृथ्वी तत्व नको त्यापेक्षा वाढलेलं आहे. ओके, मग काय करायचं, पृथ्वी तत्व बॅलन्स कसं करायचं ते समजून घ्यायचं. 2-3 मिनिट शांत बसायचं एका जागेवर, ती प्रोसेस करायची आणि बघायचं महिनाभरात स्वतःमधले बदल. ओके, इतकं सोपं आहे आणि साधं आहे. आता समजा कुणाचं वेट लूज होतंय, म्हणजे काय, पृथ्वी तत्व नको तेवढं स्लिम आणि ड्रीम होण्याच्या नादात अतिच कमी झालंय, है ना. बरोबर. आता काय आहे सगळ्यात महत्वाचं, पृथ्वी तत्व शरीरात बोन्स, है ना, बोन्स, संपूर्ण शरीरात हाड. आता बघा हाडांचं काम काय, तर एक प्रॉपर फ्रेमवर्क, प्रॉपर स्ट्रक्चर आपल्याला दिलं जातं. ऍक्सिडेंट झाला, हेअर क्रॅक जरी झाला तरी आपली कशी अवस्था होते, हो की नाही. सो पृथ्वी तत्व जसा शरीराला आकार देतं तसंच आयुष्याला सुद्धा देतं, पण आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं आतापर्यंत नव्हतं. पण आज आपल्याला कळलंय की जसं हेअर क्रॅक जरी झाला शरीरात कुठेही आपल्या बोन मध्ये, तरी काय होतो, आपण लुळे पांगळे, फ्रॅक्चर, आपल्याला तो पाटा बांधायला लागतो. तर हे जेवढं सत्य आहे तेवढंच हे सत्य आहे की जर तुमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व कमी झालं तर तुमच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतो. ओके, अजून कुठला सेन्स आहे इथे माहिती का, एक नाकाचा सेन्स, स्मेल करणं, आणि त्याच्यासोबत टच सेन्स हा सुद्धा इथे आहे. पृथ्वी तत्व आपल्याला टच सेन्स, त्याची जाणीव आपल्याला करून देत असतो. ओके, आता आपण ज्या वेळेला शरीरामध्ये प्राण ऊर्जा घेतो, म्हणजे काय, कॉस्मिक फोर्स, विटल एनर्जी, है ना. प्राण ऊर्जा ज्या वेळेला आपण शरीरात घेत असतो त्यावेळेला ती ऊर्जा आपण प्रॉपर घेतली जावी त्याच्यासाठी आहे अर्थ इलेमेंट, पृथ्वी तत्व बॅलन्स असणं गरजेचं आहे. अगदी हाडामध्ये ती पोहोचली पाहिजे, प्रत्येक नसेमध्ये तो ऑक्सिजन पोहोचला पाहिजे. ओके, आता हे जे सगळे तत्व आहे ना, हे सगळे जे तत्व आहे ते इंटरडिपेंडंट आहेत. ओके, सर्व तत्व कसे आहेत, एकमेकांशी डिपेंडंट आहेत. तर आपण एक एक तत्व जसं पुढे जाऊ तसं आपल्याला लक्षात येईल. आता फॉर एक्झाम्पल, आग लागली आहे, ओके, आग आहे, त्या ठिकाणी ती जर विझवायची असेल तर काय करावं लागतं, 2 गोष्टी कराव्या. पाण्याचा मारा, त्यानेही आग विझते, आणि दुसरं, जर हवा बंद झाली, है ना, आपण विज्ञानात प्रयोग केलेला आहे, एक कॅन्डल घ्यायची, ग्लास उलटा ठेवायचा, म्हणजे काय, तिथे ऑक्सिजन काढून टाकायचा, हवा काढून टाकायची, म्हणजे तिथे काय होतं, आग विझते. आता याच्या उलट असंही आहे, आग आपल्याला भडका झाला पाहिजे, त्यावेळेला कुठलं तत्व वापरणार, चूल पेटवलेली माहिती कोणाला, चूल पेटवतात त्यावेळेला काय करतात, फुंकणीने तिथे फुंकर मारतात, आणि काय होतं, आगीचा भडका होतो. बरोबर आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा पृथ्वी तत्व जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला वॉटर इलेमेंट आणि सोबत एअर एलिमेंट याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. जर पृथ्वी तत्व जास्त झालंय तर आपण कसं होतो, जशी पृथ्वी उचलून इकडे तिकडे ठेवता येत नाही तसं आपणही वेट लॉस वेट गेन पाहिलं तसं आपण स्टब्बन होतो, जिद्दी होतो. ओके, स्टब्बन असणं, जिद्दी असणं गरजेचं आहे, पण कुठे, योग्य ठिकाणी. अयोग्य ठिकाणी तो जिद्दीपणा असला तर त्याला काय अर्थ आहे, है ना. मग तिथे
काय कंट्रोल करणं गरजेचं आहे? कुठला एलिमेंट? स्टब्बन व्यक्तीला जर जरासं लूज करायचंय तर इमोशन्स, है ना? इमोशन्स कुठे येतात? वॉटर इलेमेंट. तर सगळी तत्व एकमेकांवर इंटरडिपेंडेंट आहेत, पूरक आहेत एकमेकांना. ओके. आता ही तत्व एक्सेस झाली तर अजून काय होतं? डलनेस येतो, डिप्रेस वाटतं. ओके. ओव्हरऑल बॉडीमध्ये मेंटल लेवलला, फिजिकल लेवलला, इमोशनल लेवलला डिप्रेस वाटतं. त्याच्यानंतर आपण अजिबात मोटिवेटेड नसतो. कोणी कितीही आपल्याला हलवू दे, मोटिवेशन देऊ दे, इन्स्पायर करू दे, नाही, बस मैं तो अपनी गम की दुनिया में खुश हूं, है ना? त्याच्यातच आपल्याला छान वाटतं. मग असे काही लोक असतील तुमच्या आजूबाजूला, बघितली का? मी बघितली खूप. आपलं दुःख आणि आपण छान कुरवाळत बसायचं. तर त्यांना कोणीच मोटिवेट करू शकत नाही, त्यांना कोणीच इन्स्पायर करू शकत नाही. तर मी प्रार्थना करेल की तुमच्या आजूबाजूला अशी कोणीच लोक नसावेत. ओके. खूप बॅड एक्सपिरियन्स असतात ते, त्यामधनं मी गेली आहे आणि मोटिवेट झाली आणि म्हणून हे सेशन घ्यायला लागली. तर अशी लोक तुमच्या आयुष्यात नको. आपलं डायजेशन जे आहे ते पुअर होऊन जातं, डायजेस्ट नाही होत, कारण आपण इतके स्टब्बन होऊन जातो. जिद्दी डायजेशन, ते स्मॉल इंटेन्स्टाईन, लार्ज इंटेन्स्टाईन, ते पण म्हणतात बास बाबा मी थकल्या. ओके. सो पुअर डायजेशन हे होतं. पृथ्वी तत्व जर एक्सेस झालं म्हणजे काय होतंय? जडत्व येतंय, एका जागेवरून उठून दुसरीकडे जायचंच नाही आपल्याला. मग डायजेशन होणार कसं? ओके. होपलेस आपण होतो, आशा अजिबात नाही, होप्सच नाही आहेत. होप्स कुठले आहेत? अजून माझ्या आयुष्यात दुःख येणार आहे, नाही नाही माझी 7.5 सुरू झाली, तुम्ही काही सांगा, त्याच्यामुळे हा पिरियड जाईपर्यंत मी असंच राहणार आहे, मला अजून प्रॉब्लेम येणार आहे, असं छान मस्त याच्याने सांगतात ते कॉन्फिडंट नाही. इतका कसा गर्व त्या 7.5चा मला काही कळतच नाही. असं नको नको वाटतं मला ते ऐकायला. नाही नाही मॅडम, ते काय ना, सध्या माझी 7.5 सुरू झाली. अरे व्हॉट इज दिस? असं नसतं. ओके. म्हणजे होपलेस, अजिबात त्यांना आशा नसते. त्यांच्या माइंड मध्ये ना कोणीतरी XYZ व्यक्तीने फिक्स केलेलं असतं की बाबा रे, आता तुझी 7.5 सुरू झाली, आता तुला इतके महिने ती आहे, मग तोपर्यंत तेच भजन असतं, माझी 7.5 सुरू आहे, माझी 7.5 सुरू आहे. काय तो शनी महाराज, ते शनी महाराज आणि शनी भगवान ते काही नाही करत. आपलं पृथ्वी तत्व वाढलेलं आहे. ग्राउंडनेस जो पाहिजे आपल्यामध्ये, जी विचारांमध्ये सकारात्मकता पाहिजे, किंवा भौतिक सुख जे आहे त्याच्यामध्ये समाधान पाहिजे, तर हे नाहीये. येते लक्षात? ऑरा पूर्ण ब्लॉक करून टाकतो आपण आपला स्वतःचा. अजून काय? यामुळेच काय होतंय? ओव्हर इटिंग होतंय आणि वेट वाढतंय. नंतर नेल्स असे खूप हार्श होऊन जातात, किंवा स्किनचा लेअर असा जरा थिक होऊन जातो. काय इंटरेस्ट नाही लाईफ मध्ये, माझं नशीब असंच आहे. ही भावना अशी बहरून येते, बिलकुल लाईफ मध्ये काही इंटरेस्ट राहत नाही. ओके. स्टब्बन बद्दल आपण बोललो. जग समजून घेत नाही ती व्यक्ती. हे सगळं कशामुळे होतंय? एक्सेस झालेला आहे पृथ्वी तत्व. आता पृथ्वी तत्व जर कमी असेल, ओके, तर काय होतं? इनसिक्युरिटीची भावना. 7 चक्रांमध्ये पण आपण बघितलंय की रूट चक्र जर डिसबॅलन्स झालं तर सगळ्यात महत्वाचं काय आहे? इनसिक्युरिटीची भावना. रूट चक्राचा इलेमेंट कुठला आहे? अर्थ, पृथ्वी तत्व. सो तिथे काय आहे? इनसिक्युरिटी आहे. त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेज करता येत नाही. कोणीतरी गायडन्स देतोय पण गायडन्स घ्यायचं नाहीये. ओके. स्ट्रेस मॅनेज करता येत नाही. संपूर्ण शरीरामध्ये, शरीर दिसायला कसं झालंय? छान खात्या पित्या घरचं आहे मी, है ना? छान खात्या पित्या घरचा दिसायला आहे, पण शरीरामध्ये काय आहे? हाडं कशी झाली आहेत?
लूज पडली, विकनेस आलेला आहे, मसल्स काही त्याच्यामध्ये त्राण नाहीये, जीव नाहीये, अशा पद्धतीने होतं जर पृथ्वी तत्व कमी झालेलं असेल तर. ओके, फक्त बोन्सच नाही, हाडच नाही, तर टीथ सुद्धा, दात सुद्धा कसे होतात, वीक होतात. कुठलंही चॅलेंज फेस करण्याची तयारी नसते, खूप अडचणी येतात. ते चॅलेंज अजून येणारच आहे की त्याच्या आधीच गार टेन्शन घेऊन. कुठल्याही प्रकारच्या रिलेशनशिप मध्ये इश्यूज होत असतात. कारण मूळ काय आहे, सगळ्यात मोठा फॅक्टर इथे काय आहे, पृथ्वी तत्वाचा स्टॅबिलिटी, ग्राउंडिंग. मग स्टॅबिलिटी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक एरियामध्ये है ना. म्हणजे रिलेशनशिप मध्ये स्टॅबिलिटी राहत नाही, फायनान्स मध्ये स्टॅबिलिटी राहत नाही, करिअर मध्ये स्टॅबिलिटी राहत नाही, ओव्हरऑल माइंड, बॉडी आणि काय सोल याच्यामध्ये स्टॅबिलिटीचा दूर दूरपर्यंत संबंध नाही जर पृथ्वी तत्व हे कमी झालेलं असेल तर. ओके, म्हणजे काय असतं, रोटी कपडा मकान, रूट चक्र, पृथ्वी तत्व काय सांगतंय, रोटी कपडा मकानशी संबंधित जे जे काही आहे, भौतिक सुखाशी संबंधित जे जे काही आहे ते सगळं डिस्टर्ब होऊन जातं. ओके, आता भूतशुद्धी कशी करायची मग, तर भूतशुद्धी म्हणजे काय, हे 5 तत्व आपले क्लीन कसे करायचे. तुम्हाला बाहेरचा आवाज येतोय का? प्युरिफिकेशन, क्लीनिंग कशी करायची. ओके, तर तुम्ही अनवाणी म्हणजे पायात बूट चप्पल घातल्याशिवाय कुठे गेलं पाहिजे, नेचर मध्ये. आजकाल मी बघते, तुम्ही बघत असाल, मीच असं नाही, की आता माझी पिढी है ना, तर आपल्या मुलांना आपण बाहेर खेळायला सोडत नाही, मातीत ॲलर्जी होईल सो कॉल्ड है ना. आणि आपलं लहानपण आठवा, चिखलात लोळायचं, मातीत लोळायचं, शेतात खेळायचं, हो की नाही. आणि आजकाल कुणाची एक व्यक्ती आहे आणि दुसऱ्याची मुलं चिखलात खेळताना दिसली, बापरे शी, आणि ते छान छान इंग्लिश शब्द आपण बोलतो है ना. तर अरे नाही, असं नसतं. आणि हीच लोक कुठे दिसतात माहिती का, स्पा मध्ये मडबाथ घेताना. इथे आहे का कोणी, एक्स्ट्रीमली सॉरी. तर असं नाही चालत. ओके, सो पृथ्वी तत्व जर बॅलन्स करायचं असेल तर अनवाणी पायाने तुम्ही बाहेर फिरलं पाहिजे. ठीक आहे, मडबाथ घेतला पाहिजे. आता ना आपल्याकडे वेळच नाहीये, मला बाहेर जाणं म्हणजे पॉसिबल नाही, मी वर्किंग आहे, पुन्हा घरची जबाबदारी आहे, मी कधी जाऊ ग्राउंडिंग करायला. इट्स ओके, हरकत नाही, आपल्याकडे भरपूर पर्याय आहेत. ओके, आता किलोने मिळते काळी माती विकत नर्सरीमध्ये, ती घेऊन या. लाल माती पण मिळते, पिवळी माती पण मिळते, मुलतानी माती पण मिळते, ती घेऊन यायची आणि जरा वेळ 10 मिनिट हाताला आणि तळपायाला लावून शांत बसायचं, जरा रील्सला आराम द्यायचा. ठीक आहे, जमेल. ज्यांना हे पण शक्य नाहीये त्यांनी आपला जो एक ब्रँड आहे प्रियाज हर्बल, तिथे छान छान फेस पॅक आहेत. कुठून आले ते, संपूर्ण औषधी वनस्पती आहेत. कुठून आले, मदर अर्थ कडून है ना. आणि त्या लावला तर छान स्किन पण ग्लो करते, पिगमेंटेशन, पिंपल पण जातात, ग्राउंडिंग पण होतंय, अर्थ इलिमेंट पण बॅलन्स होतोय. ओके, तर असं तुम्ही करू शकता. तर मडबाथ घ्या, मस्त मातीचा चिखल करा, पाय गुडघ्यापर्यंत तिथे बुडवून बसा किंवा सरळ बाहेर जा, चिखलात खेळा, पावसात खेळा, पाण्यात खेळा किंवा हाताला ते लावा. अजून काय करता येईल, आता बघा तुम्ही घराबाहेर पडलात ना तर काय होईल, हे प्युरिफिकेशन सांगते. बॅलन्सिंग पण याच्यात होऊन जातं, प्युरिफिकेशन पण होऊन जातं. आता ह्या गोष्टी नवीन असं अजिबात नाही, पण ह्या का गरजेच्या आहे ह्या माहिती होत्या का. काहीतरी सांगतायत चिखलात खेळणं वगैरे, असं कुठे असतं का, असतं, असंच असतं.
करून बघा आणि रिझल्ट बघा महिन्याभरानंतर. ओके. तुम्ही एकदा का घराबाहेर पडलात की तुम्हाला कुठली कुठली तत्व मिळतात. तुम्ही चालत जाताय, तुमचं पृथ्वी तत्वाशी तुम्ही कनेक्टेड आहात. चालत असताना जी मदर अर्थ आहे, जमीन आहे, त्याला हा तळपाय टच झाला पाहिजे. या तळपायाच्या सेंटरला चक्र आहे. जसं आपण 7 चक्र बघितली, ती 7 चक्र कुठे आहेत प्रत्येक वेळेला सांगितलंय. असं समजावून सांगताना फिजिकल ऑर्गन्स, बॉडी पार्ट सांगताना शरीरात आहे आपण असं म्हणतो, पण ऍक्च्युली ती चक्र शरीरात नाही. ती चक्र कुठे आहे, पोकळीमध्ये आहे, है ना, हॉलो मध्ये आहे किंवा आत्म्यामध्ये आहे. तर हा आपला स्पायनल कॉर्ड आणि त्याच्या इथे आणि इथे अशी ती चक्र असतात, फ्रंट आणि बॅक. तसं आपला जो तळपाय आहे त्याच्या मधोमध इथे चक्र आहे. तर हे चक्र आपलं इथे टच झालं पाहिजे जाणीवपूर्वक. आता तुम्ही म्हणाल आम्ही काही सपाट पायाचे नाही, पूर्वी मुलगी बघायला आले की हे बघितलं जायचं. ठीक आहे, हरकत नाही, काहीच हरकत नाही. कर्व आहे पायाला, खूप छान. ओके. मग ते जे चक्र आहे तिथून खाली जमिनीकडे, मदर अर्थ कडे रूट्स निघत आहे. हे व्हिज्युअलाइज करायचंय, इमॅजिन करायचंय. ओके, रूट्स निघत आहेत हे आपल्याला इमॅजिन करायचंय. आता तुम्ही हे ग्राउंडिंग तुमचं सुरू आहे, हे सुरू असताना तुम्हाला आजूबाजूला कुठेही झाड दिसलं, ओके, त्याचं जे खोड आहे त्याला छान स्पर्श करा, त्याला एक मिठी मारा. हे काय, हे असंच असतं. जरा फेसबुक, युट्यूब सर्च करा. 5-5 हजार 25,000 फी घेऊन पंचतत्वांचे 5 दिवसांचे मेडिटेशनचे कॅम्प असतात. ओके. तर हे असं असतं. मग बघा, आता तेवढं जायचं, आपण पण जाऊया. 5 दिवसाचा कोर्स झाला, जे जे तयार असतील आपण जाऊया, छान बीचवर जाऊन जलतत्वाचं मेडिटेशन करूया. ओके. तर हे करावं लागेल तुम्हाला. एकदा करा आणि बघा. नाही, बाहेर तुमच्या घरात नक्कीच झाडं आहेत, खूप लोकांकडे बाल्कनीमध्ये आहेत. त्याला प्रेमाने स्पर्श करा. त्या पानांना, त्या फांदीला, त्या खोडाला प्रेमाने स्पर्श करा. ठीक आहे. आता तुम्ही ज्या वेळेला बाहेर जातात त्यावेळेला स्पेस इलेमेंट तर आहेच आहे तुमच्या सोबत. ओके. त्याच्यानंतर एअर इलेमेंट आहे, वायू तर आहेच आहे. 3 गोष्टी झाल्या. आता फायर इलेमेंट कुठे आहे, सूर्यनारायण भगवान आहेत. आता जर आपल्याला सनस्क्रीन मग वाढेल तर तसं काही करू नका. सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात जा, ज्या वेळेला गुलाबी रंगाची, ऑरेंज रंगाची सनलाईट असते त्यावेळेला जा. ओके. सो अग्नितत्व पण मिळालं आणि जलतत्व तर आजकाल छान आहे. आता मला वाटतं बरेच जण पुण्यातले आहेत किंवा आजूबाजूचे जरी असतील तर प्रत्येक गावामध्ये नदी आहे, ओढा आहे, डॅम आहेत, काही ना काही आहे. तर जाणीवपूर्वक आठवड्यातून एकदा जा. नाही पॉसिबल तर घरात पाणी घ्या आणि स्प्रिंकल करा. कुठलीही पूजा ज्या वेळेला आपण आपल्या घरात घालतो किंवा मांडतो किंवा असते आपल्याकडे पूजा, त्यावेळेला जाणीवपूर्वक या 5 तत्वांची शुद्धी आपल्याकडून करून घेतली जाते. आणि आपण काय, इकडे बघ तिकडे बघ, त्या ब्राह्मणाने सांगितलंय तांब्यातलं पाणी घ्या, त्याच्यात फूल टाका, काय टाका ते नाही माहिती. आपल्या इकडे चालल्यात गप्पा, ही आली का, ती आली का, ही जेवून गेली का, तिने गिफ्ट दिलं का, आणि हे सगळं सुरू असतं आणि ते आपण करत असतो. दिव्याची पूजा करायला सांगतात कारण अग्नितत्व बॅलन्स करायचंय, ग्रॅटिट्यूड द्यायचंय. तर प्रत्येक एका गोष्टी मागे काहीतरी सायंटिफिक रिझन आहे, लॉजिक आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ते जर केलं तर बघा, इथून पुढची सत्यनारायणाची पूजा जरा जास्त प्रसाद देऊन जाईल, आशीर्वाद देऊन जाईल. हो की नाही, बरोबर आहे. येस. तर असं सगळं आहे. ही झाली शुद्धी. आता आपण बघू इथे 5 इलेमेंट कुठले आहेत. ओके. 5 इलेमेंट कुठले आहे, तर आपला जो थंब आहे हा कुठला इलेमेंट आहे, अग्नी. 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 कसं लक्षात ठेवलं तुम्ही,
ज्या वेळेला मस्त कॉन्फिडन्स असतो है ना, आग लगी है, तेव्हा काय दाखवतो आपण समोरच्याला? ठेंगा. ऍटिट्यूड आलेला असतो. म्हणजे काय? अग्नी. अग्नी म्हणजे काय? हॉटनेस, फायर? नो, तेज. ज्या वेळेला तेज असतं त्यावेळेला आपण समोरच्याला काय करतो? ठेंगा दाखवतो ना, अग्नी तत्व. लक्षात ठेवायचंय. ओके, या पद्धतीने म्हणजे राहील लक्षात. आपलं लहानपण किंवा आता आपल्या मुलांचं, नातवंडांचं लहानपण, शाळेत गेले आणि मॅमला काय म्हणतात? मॅम जाऊ का? कुठलं इलेमेंट? जलतत्व. जलतत्व है ना. इकडे फायर आहे, इकडे जलतत्व आहे, वॉटर इलेमेंट आहे. ओके, आता कोण कोण आहे मॅरिड, एंगेज झालेलं? ओके, आणि बाकीचे आहे सिंगल बट रेडी टू मिंगल है ना. आता हे जे आहे रिंग घातलेली, रिंग फिंगर, काय होतं? रिंग घातल्यानंतर काय येतं आयुष्यात? स्टॅबिलिटी येते. आई वडील म्हणतात सुटलो बाबा आता. दोघांचेच म्हणतात बरं, फक्त मुलीचेच नाही आणि फक्त मुलाचेच नाही, दोघांचे म्हणतात आम्ही सुटलो आता, आता तुम्ही तुमचं बघा. म्हणजे काय? तुम्हाला आता आम्ही स्टॅबिलिटी देत आहोत, तुम्ही ती स्वीकार करा है ना. कोण कोण आहे असं एक्सेप्शनल केस की हे घातल्यानंतर स्टॅबिलिटी होती पण ती गेली? आहे का कोणी? तर काळजी नका करू, रोज सेशनला या, रेमेडीज भरपूर आहेत. ओके, तर इथे जनरली असं म्हणतात, आजकाल नाहीये तसं समाजाची परिस्थिती, हे घातल्यानंतर असलेली स्टॅबिलिटी जाणार आहे, संख्या वाढलीये, पण जनरली आपला संस्कार किंवा संस्कृती हे सांगते की स्टॅबिलिटी येते रिंग घातली की. ओके, सो स्टॅबिलिटी कोण देत आहे आपल्याला? पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व. ओके, येस, पृथ्वी तत्व. आणि हे जे मधलं फिंगर आहे हे कसं आहे? आकाश. आकाश. वर जात आहे स्कायकडे. ओके, सो हे आकाश तत्व. आणि उरलेलं लक्षात ठेवायचं वायू तत्व. ओके, ठीक आहे. आता 9:52 झालेली आहेत. मला एक मेडिटेशन पण घ्यायचं होतं खास पृथ्वी तत्वाचं. तर कोण कोण रेडी आहे पुढची काही मिनिटं कंटिन्यू करायला? कारण .10ला मेडिटेशन संपणार नाही. ओके, सो जे रेडी असतील त्यांनी थांबायचंय, ज्यांना शक्य नसेल ते जाऊ शकतात. आणि जर तुम्ही ड्राईव्ह करत असाल तर अजिबात मेडिटेशन करायचं नाही. मी कुणाचीही जबाबदारी घेत नसते. ओके, रेकॉर्डिंग सुरू आहे, मी डिक्लेअर केलेलं आहे. चलो, आता ज्या वेळेला आपल्याला आपली 5 तत्व बॅलन्स करायची असतात त्यावेळेला काय करायचं? आपण मुद्रा बघू, रेमेडी म्हणून इथे मुद्रा बघू. मुद्रा म्हणजे काय? हाताचे वेगवेगळे गेस्चर. ओके, सो अंगठा जो आहे त्या अंगठ्याला जस्ट हलकसं टच करायचं, हलकसं टच, याला म्हणतात मुद्रा. ते तत्व बॅलन्स करण्यासाठी. आता आपल्याला ही एक मुद्रा सगळ्यांना माहिती, याला आपण ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा असं म्हणतो. ती का करतो माहिती नाही, म्हणजे काही जणांना माहिती असेल, ओके, सगळ्यांचंच नाही असं. तर ही मुद्रा का करतो आपण माहितीये? ही मुद्रा आपल्याला संपूर्ण स्टॅबिलिटी देते. ठीक आहे, तसं आपल्याला आता कुठलं तत्व आहे हे माहिती आहे. सो ते तत्व बॅलन्स करण्यासाठी त्या फिंगरला जस्ट टच करा. ओके, देन आपल्याला कमी करायचंय. शक्यतो आपण बॅलन्सिंगचा प्रयत्न करणार आहोत, कारण कमी करण्यासाठी आपल्याला सेल्फ स्टडी खूप जास्त पाहिजे है ना. क्लॅरिटी पाहिजे, माझे सिम्पटम्स काय आहे आणि त्याचा अर्थ काय होतो है ना. तर तेवढा अभ्यास अजून आपला नाहीये किंवा तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये स्वतःकडे बघायला. सो आपण काय करू, फक्त बॅलन्सिंगच्या मुद्राच करू. पण फक्त सांगून ठेवते, ज्या वेळेला कमी करायचं असेल त्यावेळेला काय करायचंय,
या पद्धतीने. ओके, म्हणजे कुठलंही फिंगर जस्ट इथे रूटला टच करायचं अंगठ्याच्या आणि वरून अंगठा प्रेस करायचा. ओके, प्रेशर देतो आपण, कमी करतोय. कमी करण्यासाठी काय, या पद्धतीने अंगठा आपण तिथे प्रेस करणार. आता तत्व वाढवायचं असेल तर काय करायचं, या पॉइंट्सला फक्त अंगठा टच करायचा. ओके, रूटला फक्त अंगठा टच करायचा. ठीक आहे. आज आपण जे अर्थ इलेमेंट साठी मेडिटेशन करणार आहोत, तर यामध्ये आपण काय करणार आहोत, अर्थ इलेमेंट कुठे आहे, रिंग फिंगर. ओके, सो रिंग फिंगर आणि आपला थंब याला आपण जस्ट टच करणार आहोत. ओके, या पद्धतीने हे असं आपण आपल्या मांडीवर ठेवून बसणार आहोत. ओके, सुरू करूया. चलो, डोळे बंद करायचे, ताट बसायचंय. शक्यतो जमिनीवर आसन घालून बसा, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी चेअरवर सोफ्यावर बसलं तरी चालेल. आता मला माहित नाही कुणाकुणाला मेडिटेशनची सवय आहे, पण ज्यांना नसेल तर त्यांना थोडंसं अनइझी होतं, अरे बापरे एका जागेवर शांत बसणं. तर तुम्ही थोडीफार हालचाल केली तर चालेल, असं स्टिफ नका करू स्वतःला. ठीक आहे. मेडिटेशन जेवढ्या सहजतेने घेता येईल तेवढ्या सहजतेने घ्यायचं आहे, तेवढीच सहजता तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये बघायला मिळेल. डोळे बंद करायचे आणि स्वतःला शांत करायचे, आपलं ब्रीदिंग नॉर्मलला आणायचंय. जाणीवपूर्वक आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचे आहेत, नाकाने हळुवारपणे खोलवर नाभीपर्यंत, आणि हा श्वास आपल्याला अतिशय हळुवारपणे तोंडाने फुंकर मारत सोडून द्यायचा आहे. ही प्रोसेस आपल्याला काही काळ कंटिन्यू करायची आहे, जोपर्यंत आपल्याला संपूर्ण रिलॅक्स वाटत नाही, आपलं ब्रीदिंग डीप आणि लॉंग होत नाही तोपर्यंत. संपूर्ण शांतता. संपूर्ण शांतता. आजपासून एक नियम करायचा आहे की मी घेत असलेल्या माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर या दिव्य ब्रह्मांडातून मी सर्वोच्च सकारात्मक शक्ती माझ्या आत घेत आहे, मी ग्रहण करत आहे. आणि मी सोडत असलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या या 5 तत्वांमध्ये असेल तर ती मी कायमस्वरूपी बाहेर सोडत आहे. स्वतः सोबत कनेक्ट व्हायचंय, स्वतःला संपूर्ण रिलॅक्स करायचंय. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास फील करायचा आहे. संपूर्ण शांतता. आणि इथून पुढची प्रोसेस जस्ट इमॅजिन, जोपर्यंत तुम्हाला सांगितलं जात नाही की डोळे उघडा तोपर्यंत उघडायचे नाहीत. ओके, जस्ट इमॅजिन. तुम्हाला आता इमॅजिन करायचंय तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या घरात बसलेले आहात तिथे तुमच्या तळपायातून काही रूट्स निघत आहेत, मुळं निघत आहेत, एनर्जी निघते आहे. ही एनर्जी ब्लॅक कलरची आहे, कुठलाही डार्क कलरची आहे, ब्राऊन कलरची आहे, आणि आपल्या डोक्यावरच्या केसापासून अगदी ती खेचली जाते, संपूर्ण शरीरातून ती खालच्या दिशेला खेचली जाते आणि ती तळपायातून रिलीज होते आहे. ही मदर अर्थ, आपली आई पृथ्वी, हे सगळं काही स्वीकार करण्यासाठी तयार आहे, भक्कम आहे अगदी. तिची काळजी अजिबात करू नका. आणि तुमच्या संपूर्ण शरीरात, फक्त शरीरातच नव्हे तर तुमच्या मनामध्ये, तुमच्या भावनांमध्ये
जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी खाली 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 येऊ द्या. तुमच्या डोक्यावरच्या केसातून, कपाळ, संपूर्ण चेहरा, तुमची मान, शोल्डर, हात, छातीचा भाग, पोट, पाठ, कमर येऊ द्या. सगळी निगेटिव्हिटी खाली येऊ द्या. आपला टेल बोन, आपले हिप जॉईंट, आपले सेक्स ऑर्गन, आपल्या मांड्या, आपले गुडघे, पोटऱ्या, अँकल, तळपाय, सगळी निगेटिव्ह एनर्जी ही पृथ्वीच्या भूगर्भात गेलेली आहे अतिशय खोलवर. आपल्याला हळुवारपणे आपण जिथे बसलेले आहोत तो स्पर्श जस्ट इमॅजिन अनुभव करायचा आहे. तुम्ही जमिनीवर बसलेले असाल तर तो सरफेस कसा आहे बघा. तुम्ही सोफ्यावर बसलेले असाल तर तो सरफेस, ते कुशन बघा. तुम्ही टेबल चेअरवर असाल तर तो सरफेस कसा आहे, जस्ट इमॅजिन. अगेन जस्ट इमॅजिन तुम्ही इथून उठून उभे राहिलेले आहात आणि एका सुंदर बागेमध्ये आहात. नको, सध्या पावसाळा आहे ना, बाग कशाला, छान डोंगर माळावर आहात, छान वॉटरफॉल सुरू आहे, लांब लचक आणि उंचच उंच डोंगर रांग आहे, सगळीकडे छान हिरवळ आहे, भरपूर पक्षी आणि पाखरं आहेत तिथे. बघा, फील करा. तुम्ही निवांत या डोंगरावर बसलेले आहात. कुठेतरी लाल मातीचा डोंगर दिसतोय, कुठेतरी दगडी डोंगर आहे, कुठेतरी काळ्या मातीचा डोंगर आहे, कुठेतरी भरगच्च हिरवगार झालेला तो डोंगर आहे. आणि त्या हिरव्यागार डोंगरावर तुम्ही शांत रिलॅक्स बसलेले आहात. जोपर्यंत तुम्ही ती मुद्रा कॅरी करू शकत आहात करा, अदरवाईज तुम्ही ती मुद्रा सोडली तरी चालेल, कारण आपल्याला रोजची सवय नसते. सो फिंगर्स जर पेन केले तर तुम्ही ती मुद्रा सोडून रिलॅक्स बसू शकतात. ओके. या हिरव्यागार डोंगरावर तुम्ही छान रिलॅक्स होऊन बसलेले आहात आणि तुमच्या तळपायातून अजूनही ब्लॅक, ब्राऊन, एनी डार्क कलरची संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते आहे. आणि ही आपली काळी आई, आपली मदर अर्थ, आपली पृथ्वी ही तिच्या गर्भामध्ये ही संपूर्णपणे शोषून घेते आहे. बघा, सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघते आहे. अफर्मेशन म्हणत राहा, आय एम रिलीजिंग ऑल द निगेटिव्ह एनर्जीज, all negative patterns and all negative emotions. Yes, I am releasing all the negative energies, all negative patterns and all negative emotions. जिथे कुठे बसलेले आहात तुम्ही या हिरव्यागार डोंगरावर, तर तो सरफेस टच करा. बघा त्या गवताचा स्पर्श. शेजारी एखादं झुडूप आहे, त्याला स्पर्श करा, त्याच्या फांद्यांना, फुलांना, पानांना. जरा आजूबाजूला बघा, काय आहे, मोठे दगड आहेत की बारीक बारीक खडे आहेत. सरफेस पावसामुळे ओला आहे का, की आज जरा ऊन होतं म्हणून रखरखीत कोरडी माती आहे का. इमॅजिन करा. बघा, तुम्ही जी निगेटिव्ह एनर्जी रिलीज केलेली आहे, तर विज्ञानाचा नियम आहे, सगळ्यांसाठी सारखाच आहे, की एनर्जी कधीही नष्ट होत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही, तर ती तिचं रूप बदलते. आपलं ब्रह्मांड
आणि आपला पृथ्वीचा भूगर्भ खूप स्ट्रॉंग आहे या एनर्जीला निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह करण्यासाठी. तर बघा, तुमच्या शरीरातून, मनातून, आत्म्यातून, या 5 तत्वातून जी निगेटिव्ह एनर्जी तुम्ही रिलीज केलेली आहे तिचं रूपांतर या पृथ्वीने, या आपल्या आईने अधिकाधिक तुमच्या शेजारी हिरवीगार गवत, रोपटं, झुडपं आणि मोठमोठी झाडं झालेली बघा. जी पण निगेटिव्ह एनर्जी तुम्ही रिलीज केलेली आहे, तुमच्या तळपायामधून रूट्स निघालेले आहे, पृथ्वीच्या भूगर्भात गेलेले आहे आणि त्याचं रूपांतर अजून अजून अधिकाधिक हिरवीगार झाडं तिथे वाढलेली आहेत आणि त्या हिरव्यागार झाडांवर छान छान फळं, फुलं लागलेली आहेत आणि या फळांचा, फुलांचा आस्वाद घेण्यासाठी रंगीबिरंगी पाखरं, पक्षी तिथे आलेले आहेत. ऐका त्या पाखरांचा मंजूळ आवाज. स्वतःला संपूर्ण रिलॅक्स फील करा. बघा, जेवढ्याही निगेटिव्ह इमोशन्स तुम्ही रिलीज करत आहात त्यातनं तुम्ही या पृथ्वीला, पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी देऊ शकत आहात. आज तरी हे शहाणपण घ्या की निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह एनर्जी सतत कॅरी करू नका. जर आपण कुणाला हॅपीनेस देऊ शकत नाही आहोत तर ऍटलिस्ट आपल्या निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह पॅटर्न रिलीज करा. कारण या ब्रह्मांडाकडे आणि या पृथ्वीकडे तेवढी ताकद आहे की तुम्ही जी निगेटिव्ह एनर्जी रिलीज केलेली आहे तिचं रूपांतर पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये करण्याची. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येकाला हॅपीनेस देऊन जाणार आहे. म्हणून तरी स्वतःचे निगेटिव्ह पॅटर्न्स रिलीज करा. अँड नाउ फील, अफर्मेशन घ्या. माय लाईफ इज फुल ऑफ हॅपीनेस अँड अबंडन्स. नाउ माय लाईफ इज full of happiness and abundance. I am surrounded by wealth of every type. I am surrounded by wealth of every type. The Mother Earth balances me. या पृथ्वीने मला समतोल केलेलं आहे, मला सांभाळलेलं आहे, मला संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण केलेलं आहे. त्यामुळे my creative abilities are expanding. माझ्या कलात्मक जे माझे विचार आहेत तर त्या माध्यमातून मी अधिकाधिक या युनिव्हर्सला काहीतरी चांगलं देऊ शकत आहे. I love myself. Yes, I love myself. I love myself. My earth element is balance. My earth element is balance. My earth element is balance. माझ्या शरीरातलं पृथ्वी तत्व संपूर्णपणे बॅलन्स झाल्यामुळे माझ्या आयुष्यात सुद्धा स्टॅबिलिटी आलेली आहे. माझ्या आयुष्यातील माझी रिलेशनशिप असेल, माझं करिअर लाईफ असेल, माझी फायनान्शियल हेल्थ असेल, तर अगदी प्रत्येक ठिकाणी संपूर्ण स्टॅबिलिटी आलेली आहे. मदर अर्थ सोबत संपूर्ण कनेक्टेड फील करा. बघा, ह्या मदर अर्थ मधून 2 डिव्हाइन हँड, हात आलेले आहेत. या मदर अर्थ मधून 2 डिव्हाइन हात आलेले आहेत आणि हे 2 डिव्हाइन हात तुम्हाला गच्च मिठी मारत आहेत. बघा, तो स्पर्श अनुभव करा.
आणि मदर अर्थला मनापासून थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. तुमचे माता पिता, गुरुजन, ईश्वर, कुलदेव, इष्टदेव, आराध्य देव, स्वामी, ज्या कुठल्याही हायर स्पिरिच्युअल डिव्हाइन एनर्जीवर तुम्ही बिलीव्ह करत असाल, एंजल्स असतील, रेकी असतील, तर त्या सर्व डिव्हाइन एनर्जीजला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की त्या सर्व एनर्जीजमुळे आज तुम्ही तुमचा अर्थ इलेमेंट बॅलन्स करू शकलात. तुमच्या आजूबाजूला या मदर अर्थची जी माती आहे, दगड आहे, खडक आहे, तुम्हाला स्पेसने सुद्धा हिलिंग दिलेलं आहे, वायू आहे, एअर इलेमेंट आहे, पाखरं आहेत, त्या सगळ्यांनी तुमचं जे हिलिंग केलेलं आहे, कुठेतरी पावसाची रिपरिप होती, जलतत्व तुमच्यावर स्प्रिंकल झालेलं आहे, तुमचं संपूर्ण हिलिंग झालेलं आहे. तर या सर्व 5 एलिमेंट्सला धन्यवाद द्यायचे आहेत. आज तुम्ही या स्क्रीनवर आहात, या सेशन मध्ये आहात, ज्यांच्या कोणाच्याही माध्यमातून तुम्हाला या सेशनची माहिती मिळाली, त्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत. कुठला व्हॉट्सअप ग्रुप असेल, त्याचे ग्रुप ऍडमिन असतील किंवा कोणीही रिलेटिव्ह फ्रेंड असतील, त्यांच्या मार्फत तुम्हाला या सेशनची माहिती मिळाली असेल, त्यांना धन्यवाद द्यायचे. आज या सेशन मध्ये ज्यांनी तुम्हाला गायडन्स दिलं, त्यांना धन्यवाद द्यायचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. संपूर्ण ब्रह्मांडासाठी ही प्रेयर करायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. स्वतःसाठी सुद्धा ही प्रेयर करा, कारण स्वतःला वेळ दिला नाही, समजून घेतलं नाही, म्हणून एकतर पृथ्वी तत्व जास्त झालंय किंवा कमी झालंय. सो स्वतःसाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आणि स्वतःचा वेळ घेत या प्रोसेस मधून अतिशय हळुवारपणे बाहेर यायचंय. अचानक डोळे उघडण्याची घाई करू नका, स्वतःचा वेळ घ्या आणि त्याच्या नंतर दोन्ही हातांची तळवे एकमेकांवर चोळत एक ऊर्जा निर्माण करा आणि ही ऊर्जा संपूर्ण आपल्या ऑरामध्ये घ्या, शरीरावर द्या. आणि पुन्हा एकदा आपले हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जा आणि एक दिव्य प्रकाश बघत हाताच्या ओंजळीत आपले डोळे सावकाशपणे उघडा आणि या प्रोसेस मधून पुन्हा बाहेर या. आय होप तुम्ही जो तुमचा किमती वेळ मला आज या ठिकाणी दिला, तर यातनं मी तुम्हाला काहीतरी चांगलं देऊ शकली असेल. तर तुम्ही जो तुमचा वेळ मला दिला, ही संधी दिली, त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग, ऑलवेज ब्लेसिंग्स. जस्ट प्राजक्ता बोल. थँक्यू ताई. Thank you, madam. Thank you so much, madam. Thank you, ma'am. As the energy exchange, okay, as the energy exchange,
तुम्ही व्हॉट्सअपवर आजचा तुमचा अभिप्राय देऊ शकता. जर मला माझ्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर मला वाव मिळेल उद्याचं सेशन अजून छान घेण्यासाठी. ओके, सो तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. तर ऍज अ एनर्जी एक्सचेंज म्हणून तुम्ही तो शेअर करू शकतात व्हॉट्सअपवर. आणि जर आज तुम्हाला छान छान वाटलं असेल, अगदी परफेक्ट जर वाटलं असेल, तर आपलं गुगल पेज आहे जिज्ञासा गुरुकुलम या नावाने. तर त्या गुगल पेजला विथ 5 स्टार रेटिंग्स तुम्ही जर आज तुमचा अमूल्य अभिप्राय दिला तर उद्या काही लोक या सेशन मध्ये वाढलेली असतील आणि त्यांचे डिव्हाइन ब्लेसिंग्स तुम्हाला नक्की मिळतील. ओके, सो थँक्यू सो मच. आपण इथे थांबूया. लव्ह यू. बाय बाय. मला वाटलं माझ्या दादाचाच फोन आला. दादा थँक्यू मॅम.